पण उपासना करताना कशी करायची? भाव धरुनिया, अंतःकरणामध्ये ज्ञानोबारायांप्रती, त्या ज्ञानेश्वरी प्रती प्रचंड भाव धारण करून मग त्या ज्ञानेश्वरीच्या अक्षरांची काय करायची? उपासना करायची. बुद्धीचीच आवश्यकता आहे. आता एखादा गणिताचा ग्रंथ आहे आणि तो आपल्या समोर ठेवलाय. आता आपल्याला तिथं कशाची आवश्यकता आहे? जेवढी बुद्धी असेल तेवढ्या बुद्धीची काय आवश्यकता? का? कारण ज्या ग्रंथकाराने तो ग्रंथ रचलाय तो बुद्धिपूर्वक रचलेला आहे. तुम्ही म्हटले नाही या गणिताबद्दल माझ्या अंतःकरणात प्रचंड भाव आहे, काही उपयोगाच नाही. बोललेलं लक्षात येतंय? विज्ञानाचा ग्रंथ असेल एखादा, तो आपल्या समोर ठेवलाय, तिथं कशाची आवश्यकता आहे? कारण ज्यानं तो निर्माण केलाय तो बुद्धिपूर्वक केलेला आहे, म्हणून तिथं आवश्यकता कशाची आहे? बुद्धीची. नाहीतर आला सायन्सचा एखादा ग्रंथ समोर, बुद्धीचा पत्ता नाही, पण एवढी मात्र बुद्धी चालवतोय की या ग्रंथाबद्दल आणि ग्रंथकाराबद्दल माझ्या